हाय फ्रेंड्स, श्री गुरुदेव सगळ्यांना सोनाली पिसे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज तुम्ही बघू शकताय माझं लेडीजचा महिन्याचा प्रॉब्लेम म्हणतात ना, 4 दिवस ह्यावेळेस थोडं देवाचं काहीतरी निघालं म्हणून असं 4 दिवस म्हणजे अडचण आली तर 4 दिवस पाळण्यात आलं। तर त्यामुळं बघू शकताय तुम्ही इथं लेक माझी पहिल्यांदा चपात्या करत आहे आणि मुलांना जबाबदारी पडली की कसं करतात हे या व्हिडिओमधनं दाखवायचं आहे। आहेत तर लहानच, जास्त मोठे पण नाही आहे। मुलगी 13 वर्षाची, मुलगा 14 वर्षाची। पण काही गोष्टींची जबाबदारी पहिलेच पडली होती, आता फक्त एवढीच राहिली होती की स्वयंपाकाचं वगैरे, पण त्यांनी ती जबाबदारी पूर्ण पाडली। आणि तुम्ही बघू शकता इथं हा मुलगा माझा चपात्या किती व्यवस्थित भाजत आहे आणि लेकीने तर काही चपात्याचे आकार वेगवेगळ्या दिशेचे काढले आणि मी तिला दाखवत पण होते की असं नाही असं भाज, तसं असं नाही असं लाट, तसं लाट। ती त्या पद्धतीने लाटत गेली, पण शेवटी काय असतं, करता करता परमेश्वर म्हणते तसं शिकता शिकता शिकून जाईल, तसा प्रकार आहे। तर ती काल पहिल्यांदा केली तर ती बऱ्यापैकी नाही, अगदी चांगलेच प्रयत्न केला। आणि संध्याकाळी पण तिनं आणि तिच्या पप्पांनी बनवला, तो पण मी व्हिडिओ टाकला आणि खूप छान वाटलं मुलांचं असं बघून, कौतुक वाटलं। पण काय होतं, कधी कधी हेच कौतुक आपल्या अंगाशी येतं, तसा प्रकार होतोय कधी कधी। तर तुम्ही बघू शकता इथं किती सुंदर आणि खूप छान असं हे करते। मी कॅमेरा जरा दिसत नव्हता म्हणून थोडंसं कॅमेरा क्लीन करत होते, त्यामुळं थोडं अंदूक आलेलं आहे। बघू शकता तुम्ही बोटं दिसत आहेत पाठीमागं। तरी आकार बघा चपात्याचा। प्लीज व्हिडिओ बघून हसू नका किंवा नावत ठेवू नका। तुम्ही तरी शिकले का नाही माहीत नाही हिच्या वयात, पण तिच्या वयात ती बरंच काही करते, त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो दोघांना। आत्ता तिच्या पप्पांना एक व्हिडिओ कॉल केला आणि दाखवलं तर इतकं रडायला आलं। आणि खरं तर मला पण येत होतं, पण मी दाखवलं नाही आहे। आपण दाखवलं की मुलं जास्त डोक्यावर बसतात आणि आत्ता एडिटिंग करायचं होतं, त्यांच्या परस्पर करायचं होतं, पण नशिबाने परत त्यांच्याच समोर एडिटिंग करायला आलं आणि आवाज द्यायची पाळी आली। तर त्यांना काय वाटणार आहे की बघा आपलं कौतुक करते, नाही, कौतुक करायच्या वेळेस कौतुक करावंच मुलांचं आणि ओरडायच्या टायमाला ओरडावंच। तिचं चपातीचा आकार बघा, ती प्रयत्न करते, मी तिला सांगते ह्या साईडने घे, त्या साईडने घे, ती खूप प्रयत्न करते। पण काय होतं, पीठ मी बळून ठेवलं एकदा की ह्यांना 2-3 दिवस त्रास नको म्हणून, पण ते फ्रीजमधलं पीठ आहे ना, ते थोडंसं भिजलं आहे आणि थोडं पातळ झालेलं आहे, त्यामुळं आपल्याला जसं जमतं तसं मुलांना जमणे आणि जमेल, हळूहळू जमेल। ती पण शिकली तर जमेल, एवढंच बाकी होतं। बाकी सगळ्या कामात ट्रेन झाली होती। आता याच्यामध्ये फक्त कपडे शिकवायचे आहेत, कपडे कसे धुवायचे तिला शिकवायचं आहे। बाकी सगळ्या कामात ट्रेन आहे, फरशी पुसण्यात आहे, देवपूजा करते, रोजच्या रोज रांगोळी उंबरा धुते, रोज एक दिवस चुकत नाही, पण रोज करते। अगदी शनिवारी सकाळी, आज पण शनिवारचा होता, सकाळी उठून रांगोळी वगैरेला काढली, हळदी कुंकू लावलं तिनं, सगळं रोजच्या रोज केलं, सगळं रोजच्या रोज करते। आणि आता इथं तुम्ही बघू शकताय 2 मिनटं कॅमेरा साईडला गेला तर तिचा चपातीचा आकार बघा। पण ती शिकतीये, खरंच तिच्या वयात मी पण शिकले नव्हते, पण ती शिकत आहे आणि मला खूप छान वाटलं। म्हटलं चला, आणि आपल्याला पण 4 दिवस आराम, महिन्यातल्या 30 दिवसापैकी 26 दिवस काम करायचं, ह्यांना करून घालायचं आणि त्यातले 30 दिवसातले 4 दिवस आपल्याला पण आराम भेटते। तर ह्या वेळेसपासनं ते काय गावाला पाळलेल्या जातात त्या गोष्टी। आता हे व्हिडिओमध्ये सांगण्यासारखे नव्हते, पण मी सांगितलं कारण मुलांचं कौतुक वाटलं की आपण जेव्हा जबाबदारी टाकतो तेव्हा ती व्यवस्थित करते। म्हणजे खरंच त्यांनी व्यवस्थित केलं, अगदी घरबीर हँडल केलं, पहिला आणि दुसरा 2 दिवस तरी झालं चांगलं हँडल केलं। आता दुसरा आणि तिसरा आणि चौथा बघू कसं हँडल करते ते। म्हणजे इथून पुढं दर महिन्याला त्यांच्याकडे हे कॉन्ट्रॅक्ट जाते, म्हणजे माझं किचन 4 दिवस त्यांच्या ताब्यात जाणार आहे दर महिन्याच्या। काय करायचं आता, आली या भोगासी भोगलंच पाहिजे। आणि हे कंपल्सरी सगळ्यांना माहिती असेल, लेडीज प्रॉब्लेम म्हणलं की खूप काही येतं। आणि खरं बरेच वर्षापासून सासूबाई आमच्या सांगायच्या की नका हे करू तुम्ही घरात, खंडोबा आहे, हे आहे, ते आहे, पण आम्ही काही ऐकत नव्हतो, कारण मुलं लहान होते, काय करणार आहे ह्या गोष्टीत। पण आता थोडंसं करावंच लागलं ह्यावेळेस, खूपच बऱ्याच काही अडचणी येतात आणि करायला जातो काहीतरी, नेहमी उलटं सुलटं होतं।
म्हटलं कदाचित ह्याच्यामुळं पण होत असेल, तर जाऊ दे, ह्यावेळेसपासून ट्राय करूया. आज ना उद्या मुलगी पण कधी तर हे होईल, कळती होईल, तिला पण स्वयंपाकाचं सगळं समजलं पाहिजे. चला, जबाबदारी पडली म्हणजे सगळं करेल. तर मी ह्याच्यानी हा व्हिडिओ दाखवत आहे की इथं जबाबदारी त्यांच्यावर पडली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बहीण भावंड मिळून करत आहेत. हे बहीण भावंडाचं प्रेम असंच राहू दे, मरेपर्यंत अगदी त्यांचं एकत्र म्हणजे एकजुटीने जे चाललेलं आहे ते असंच राहू द्या, हेच मागते मी देवाकडे. कारण बहीण भावाचं प्रेम काय असतं हे आम्हाला तर कधी मिळालेलं नाही. तर माझ्या नशिबाने किंवा मुलांच्या नशिबाने त्यांना मिळालं आहे, माझ्या लेकीच्या नशिबाने मिळालेलं आहे. ह्या गोष्टीला मी स्वतः खूप तरसले होते आणि अजून पण तरसत आहे. कारण काही असे नाते आहेत की त्यांच्या ह्याच्यापुरते आहेत. मी ते नात्यांबद्दल बोलून कुणाचा अपमान करत नाही. कारभाऱ्यांचा कॉल येत आहे. बोलून नात्यांचा कुठला अपमान करत नाही. कारण आहेत निभावणारे बी नाते आहेत, न निभावणारे बी आहेत. पण काय करायचं, अगदी निभावणारे बी असे आहेत की घरात घुसून निभवले आणि पुन्हा माझ्याच डोक्यावर एवढं कर्ज करून गेले. आता मला खडतर आयुष्याचंच टाकायचं आहे भाग, पण मला ते काय हे होईना, वेळ भेटेना किंवा माझ्या म्हणजे माहितीनुसार म्हणजे मला बरंच काही बोलायचं आहे ह्या व्हिडिओद्वारे. आणि पहिली गोष्ट म्हणजे आज आपले सबस्क्रायबर 600 कंप्लीट झालेले आहेत. तर आत्तापर्यंत ज्यांनी कोणी सपोर्ट केला आहे त्यांनी अजून प्रयत्न करा, अजून असाच सपोर्ट तुमचा राहू द्या. आणि नवीन कोण असेल त्यांनी पण प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्रायबर करा चॅनेलला माझ्या, आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कशा असतात. आता हे व्हिडिओ मी रेसिपीचे काढले होते, पण काय करणार आहे, रेसिपी काढायला कधी वेळ भेटतो कधी नाही भेटत. तर इथं तिला दाखवत तुम्ही बघू शकताय गोल चपाती आलेली आहे. पण गोल आलेली आहे, मध्ये थोडं पातळ, बऱ्यापैकी पातळ झालेलं आहे आणि साईडनी पूर्ण म्हणतात की जाड झालेली आहे, जाडसर चपाती. तर त्यांनी प्रयत्न केला आणि इथं मनाने डाळ फोडणी वगैरे दिली तिनं, ते पण दोघाच्या बहीण भावाच्या विचाराने. मी तर समोर पण थांबले नव्हते की डाळ फोडणी देताना की अशी दे तशी दे, काही बोललेली नाही. ही अशा पद्धतीने इथं डाळ उकळत आहे आणि त्यांनी डाळ फोडणी दिलेली आहे. आणि इथं चपात्या केलेल्या आहेत. चपात्या तुम्ही बघू शकता, आत्ता तिला सांगितल्या पद्धतीने गोल झालेली आहे. आणि आता हे छोटंसं हे दाखवलं, कारण जबाबदारी पाहिजे मुलांवर, ते त्याशिवाय शिकणार नाहीत. आजकाल काय म्हणतात की शिक्षण आहे तर सगळं आहे. हो, शिक्षण पण आहे, मान्य आहे. पण बरेच काही दृष्टिकोन असं बघण्यात आलं मला की शिक्षणाच्याच नादी लागलेले आहेत. म्हणजे बघणं किंवा म्हणजे हे आहेच आजकाल मुलींचं म्हणजे कसं आहे, शिक्षण 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 शिकतेत म्हणून डोक्यावर बसवून घेतलेलं आहे. तर तो प्रकार मला नको आहे. मी सगळ्यात, कारण मी स्वतः कशात कमी पडले नाही. मी शिक्षणात थोडीशी होते कमी, पण काय थोडीशी कमी असल्यामुळं अजून थोडं मला लोकांनी शिकू दिलं नाही. आता ते का शिकायला भेटलं नाही हे पण तुम्हाला सांगेन मी. माझं पण तेवढंच झालेलं आहे शिक्षण आणि कारभाऱ्यांचं पण तेवढंच झालं आहे. कारभाऱ्यांचं पण मजबुरी म्हणून आमच्या शिकायला भेटलेलं नाही घरच्यांपाई, आणि माझं पण मजबुरी म्हणून शिकायला भेटलेलं नाही आहे. घरच्यांपाई नाही तर लोकांपाई शिकायला भेटलेलं नाही. तर का शिकायला भेटले नाही हे मी तुम्हाला सांगेन. मी माझ्या मुलांना शिकवणार, ते जिथपर्यंत शिकते तिथपर्यंत शिकवणार. आणि बाकी सगळ्या गोष्टी तो वयाच्या मानाने शिकतेत म्हणून त्यांना घरातलं काम शिकवायचं नाही का, शिक्षण शिकतेत म्हणून, तर हे चुकीचं आहे. कारण खेडेगावाने गेल्यानंतर किंवा आता शहरातलं ठीक आहे की ॲडजस्ट होऊन जातं, पण खेडेगावाने गेल्यानंतर नाही होत ॲडजस्ट की मुलीला बघा काही येत नाही. आम्ही बऱ्याच बाबतीत ऐकलेलं आहे. तसं माझ्या मुलीच्या बाबतीत ऐकायला नको. आणि मी पण हेच करते आणि माझी बहीण पण स्वतः मुलींना शिकवती. चांगली गोष्ट आहे. आम्ही कशात कमी पडलो नाही, त्यात आमचे मुलं का कमी पडले पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळं सगळ्या गोष्टींनी मुलांना ट्रेन केलं पाहिजे, खास करून मुलीला. हे बघा, शिकलं तरी चूल मूल कधीच गेलेलं नाही. बाईच्या जिंदगीला चूल ही सुटलेली नाही. शिकलं तरी नवरा बायको पुरतं केलं पाहिजे, किंवा शिक्षण करते म्हणून डोक्यावर बसून घेणं काय उपयोगाचं नाही आहे. काही गोष्टीचं आपला लाड आपल्याला भोवतो, तसं काही व्हायला नको. मुलाला पण चांगल्या घरकामाचं सगळं सवय झाली पाहिजे आणि मुलीला पण झाली पाहिजे. तर चला, ह्यातनं बहीण भावाचं प्रेम दाखवलं आणि जबाबदारी पडली की मुलं कसे कामं करतात हे दाखवलेलं आहे. आणि बाकी काही कोणाला दुखवलं गेलं असेल त्याबद्दल सॉरी. आणि दुखवायचा माझा हेतू नाही आहे कोणाला, कारण मी ऑलरेडी बरेच दुखलेली आहे. मला बरेच जणांनी कशा पद्धतीने दुखवलेलं आहे, काय परिस्थितीतनं मी वर आले हे तुम्हाला सांगेन खडतर आयुष्यामध्ये. चला, श्री गुरुदेव, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आपले व्हिडिओ असेच येणार आहेत. आता मुलं शिकत आहेत
याचं कोड कौतुक जेवढं मला आहे आणि आमच्या कारभाऱ्यांना आहे किंवा मुलांच्या वडिलांना आहे तेवढं इतरांना कुणाला आहे का नाही मला माहीत नाही. तर चला, श्री गुरुदेव. परत एकदा सगळ्यांना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनल.